नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे जीवन प्रवाह चॅनलवर. भगवान श्रीरामांच्या आयुष्याचं वर्णन वाल्मिकी रचित रामायण आणि तुलसीदास यांचे रामचरितमानस मध्ये मिळते. त्यातील 8 रहस्य अशी आहेत की जी खूप कमी लोकांना माहीत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ती 8 रहस्य कोणती आहेत. राजा दशरथ यांची एक मुलगी सुद्धा होती. भगवान श्रीराम आणि त्यांचे 3 भाऊ असे 4 जण होते. पण भगवान श्रीरामांना एक बहीण सुद्धा होती. तिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. तिचे नाव शांता होते आणि ती वयाने 4ही भावांपेक्षा मोठी होती. तिची आई कौसल्या होती आणि एका मान्यतेनुसार एक वेळची गोष्ट आहे की अंग देशचा राजा आणि त्यांची पत्नी अयोध्येमध्ये आली होती. त्यांना मुलं नव्हती. चर्चेदरम्यान जेव्हा राजा दशरथाला ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणाले, मी माझी मुलगी शांता तुम्हाला मुलीच्या रूपाने देत आहे. हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला आणि ते शांताला बरोबर घेऊन निघून गेले. त्यात दोघांनी मोठ्या प्रेमाने शांतेचे पालन केले आणि आई वडिलांची सगळी कर्तव्ये निभावली. 14 वर्ष लक्ष्मण झोपले नव्हते. एका मान्यतेनुसार पहिल्या रात्री जेव्हा भगवान श्रीराम आणि माता सीता झोपले होते, पण लक्ष्मण झोपले नाहीत. त्यानंतर थोड्या वेळाने निद्रादेवी लक्ष्मणासमोर प्रकट झाली आणि विचारू लागली की तू का झोपत नाही. तेव्हा लक्ष्मण उत्तर देताना म्हणाले, मला श्रीराम आणि माता सीतेचे रक्षण करायचे आहे. तेव्हा तुम्हाला अशी विनंती आहे की मला असे वरदान द्या की वनवासाची ही 14 वर्षे मला झोपच येऊ नये आणि मला माझा प्रिय भाऊ आणि माता सीतेचे रक्षण करता यावे. निद्रादेवी म्हणाली, मी तुला हे वरदान तेव्हाच देऊ शकते जेव्हा कोणी तुझ्या बदली झोपण्याचा संकल्प करेल. तेव्हा लक्ष्मणाने त्याच्या पत्नीचे नाव निद्रादेवीला सांगितले आणि अशा प्रकारे उर्मिलाने लक्ष्मणाच्या बदली 14 वर्षे झोपण्याचे स्वीकार केले आणि पूर्ण 14 वर्षे ती झोपून राहिली. इतकी वर्ष झोप न घेतल्यामुळे लक्ष्मणाचे नाव गुडाकेश सुद्धा आहे. याचा अर्थ असा होतो की झोपेला जिंकणारा. रावणाच्या ध्वजावर का होते वीणेचे चिन्ह. खरं तर रावण हा एक उत्कृष्ट वीणा वादक होता आणि त्याला कलेमध्ये सुद्धा खूप आवड होती. त्यामुळे त्याच्या ध्वजामध्ये प्रतीक रूपामध्ये वीणेचे चिन्ह होते. रावण खूप चांगली वीणा वाजवत असे, पण त्याने त्याच्या कलेचे जास्त प्रदर्शन कधी केले नाही. त्यामुळे त्याचा उल्लेख खूप कमी आहे. कुंभकर्ण एवढा का झोपत असे. कुंभकर्ण रावणाचा छोटा भाऊ होता. बऱ्याच लोकांना माहीत आहे की तो खूप खात असे आणि 6 महिने झोपत असे. पण त्यामागे एक गोष्ट आहे जी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. खरं तर ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कुंभकर्णाने कठीण तपश्चर्या केली होती. एक दिवस ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि कुंभकर्णाला वरदान मागण्यासाठी सांगितले. देवराज इंद्रांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना भीती वाटली की कुंभकर्ण वरदानामध्ये इंद्रासन तर मागणार नाही ना. तेव्हा त्यांनी देवी सरस्वतीला सांगितले की कुंभकर्णाच्या जिभेवर त्यांनी बसावं आणि त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागावे. या प्रकारे कुंभकर्णाला मागायचे काही वेगळे होते, पण त्याला वरदान काही वेगळेच मिळाले. श्रीरामांची इतर भाऊ कोणाचे अवतार होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्रीराम हे विष्णूंचे अवतार मानले जातात, पण त्यांचे इतर भाऊ कोणाचे अवतार होते याची चर्चा खूप कमी होते. लक्ष्मणाला शेषनागाचा अवतार मानले जाते आणि भरत आणि शत्रुघ्न यांना अनुक्रमे
सुदर्शन चक्र आणि शंख यांचा अवतार मानले गेले आहे. रावणाच्या मृत्यूमध्ये होता शूर्पणखेचा शाप. आपल्याला माहित आहे की लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्यामुळे क्रोधित होऊन रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की रावणाची बहीण शूर्पणखेनेच त्याला सर्वनाश होण्याचा शाप दिला होता. कारण शूर्पणखेच्या पतीचे नाव विद्युत होते आणि तो कालकीय राजाचा सेनापती होता. रावण जेव्हा विश्वविजयासाठी निघाला होता तेव्हा त्याचं कालकीय बरोबर सुद्धा युद्ध झालं होतं. तेव्हा त्या युद्धामध्ये रावणाने शूर्पणखेच्या नवऱ्याला मारले होते. त्यामुळे तिने मनातल्या मनात रावणाला शाप दिला होता की एक दिवस माझ्यामुळेच तुझा सर्वनाश होईल. लंकेमध्ये बिना अन्न पाण्याची कशी राहिली सीतामाता? एक दिवस अशोक वाटिकेमध्ये श्रीरामांच्या वियोगामुळे दुःखामध्ये बुडालेली सीतामातेने अन्न पाणी त्याग केले होते. हे पाहून ब्रह्मदेव खूप घाबरले आणि त्यांनी इंद्राला सीतामातेच्या अन्न पाण्याचा प्रबंध करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने पालन करत देवराज इंद्र विशेष खीरने भरलेले भांडे आणि निद्रादेवी बरोबर लंकेला पोचले. तेव्हा निद्रादेवीने तिच्या शक्तीने इतर राक्षसींना झोपवले. त्यानंतर देवराज इंद्रांनी सीतामातेला आपला परिचय करून देऊन खीर खाण्याचा आग्रह केला आणि म्हणाले की ही खीर खाल्ल्यामुळे तुम्हाला खूप दिवस भूक आणि तहान लागणार नाही. तेव्हा सीतामातेने इंद्रदेवाच्या सांगण्यावरून ती खीर खाल्ली. त्यामुळे माता सीता बरेच दिवस त्या अशोक वाटिकेमध्ये काहीही न खाता राहू शकली. माता सीतेच्या आधी सुद्धा रावणाने केलं होतं का इतर नारींचे अपहरण? रावणाने माता सीतेचे केलेले हरण तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण आनंद रामायणानुसार रावणाने फक्त सीतामातेचेच नाही तर एकदा कौशल्याचे सुद्धा अपहरण केले होते. कारण त्याला कळले होते की कौशल्याचा मुलगा त्याच्या मृत्यूचे कारण बनणार आहे. त्यामुळे आपला मृत्यू टाळण्यासाठी रावणाने तिचे अपहरण केले होते आणि तिला एकी पेटीत बंद करून एका समुद्रात बेटावर सोडले होते. त्यानंतर राजा दशरथ याने खूप अडचणीचा सामना करून त्या बेटावर पोहोचून कौशल्याला वाचवून पुन्हा आपल्या महालामध्ये परत आणले होते. मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.